सर, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की तुम्ही अपक्ष उभं राहताय आणि तुम्हाला पांगुळगाडा हे चिन्ह मिळालं, तसं तुम्हाला अपक्ष जाण्याचा निर्णय तुम्ही का घेतला? सगळ्या पक्षांची उमेदवारी भेटत होती. जर मला राजकारण करायचं असतं तर मी कशाला एवढी डेअरिंग मोठी केली असती. मी कशाला मग मला 100% राजकारण जर करायचं होतं तर मी जाऊन कुठल्याही पक्षाची उमेदवारी घेते. आज उमेदवारांची तुम्ही बघा, दोन्ही तिन्ही पक्षांची कंडिशन बघा, कुठल्या पक्षात किती उमेदवार कसं आहे ते मी बोलत नाही, तो माझा अधिकार नाही. पण आणि मतदारांना पण कळतं. मला कुठेही तिथं आत्ता पण त्यावेळी पण संधी होती ती घेतली असती, पण मी ती घेतली नाही. का तर मला 100% समाजकारण करायचं. माझी पत्नी सुप्रतिभा प्रमोद तामणकर, हिचं चिन्ह आहे पांगुळगाडा. चिन्हसुद्धा इतका आशीर्वादाने भेटला. आम्ही ओरिजिनल सुतार समाजाचे, विश्वकर्मा समाजाचे आहोत आणि आम्हाला चिन्हही तेच मिळालं. आम्ही त्याचं मनापासून स्वागत करतो. माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या मित्रमंडळांनी, माझ्या हितचिंतकांनी ते मनापासून ॲक्सेप्ट केले. त्या चिन्हावरती शिक्का मारून माझ्या मिसेसला बहुमताने विजयी कराल अशी मी आमच्या मतदारांना आणि नागरिकांना विनंती करेन. पांगुळगाड्याचा अर्थ असं होतं की एखाद्या व्यक्तीला चालता येत नसेल तर त्याला मार्ग दाखवण्याचं काम तो पांगुळगाडा करत असतो. तसंच तुम्ही समाजामध्ये त्यांचं म्हणणं मानून समाजाला पुढे जाण्याचा विचार करत.